पित्तामुळे होणारे त्रास म्हणजे ॲसिडिटी होत असेल, ॲसिड रिफ्लक्स होत असेल किंवा मळमळ होत असेल, जळजळ होत असेल, अन्नपचन चांगलं होत असेल किंवा भूक योग्य वेळेस लागत नसेल, तर जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी, ॲसिड रिफ्लेक्स थांबवण्यासाठी किंवा जळजळ मळमळ थांबवण्यासाठी तुम्हाला आवळ्याचा उपयोग होणारच. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता असेल तर तुम्ही दररोज आवळा खायला सुरुवात करा. काही दिवसांमध्ये तुम्हाला आवळ्यामुळे तुमच्यामध्ये फरक लक्षात येईल. चरक संहितेत असं सांगितलेलं आहे, आमलक वयः स्थापनाना श्रेष्ठ. म्हणजे काय तर आवळ्यामुळे आपली त्वचा तुकतुकीत राहते आणि अँटी एजिंग प्रॉपर्टीज यामध्ये असल्यामुळे आपलं वय लवकर दिसून येत नाही. म्हणजे वृद्धापकाळ आपण आपलं पुढे ढकलू शकतो आणि आपली त्वचा तुकतुकीत ठेवू शकतो, केसांचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, हॉर्मोन्स बॅलेन्स होणं. कारण कसं आहे, स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स सतत होत असतो, त्यामुळे मूड स्विंग्स होत असतात, त्यामुळे मेनोपॉजच्या दरम्यान त्रास होत असतो, पिरियड्सचे अनेक त्रास असतात. तर हॉर्मोन्स बॅलेन्स झाले की मग शरीरातले अनेक त्रास आपल्याला कमी करता येतात आणि त्यासाठी आवळा खूप महत्त्वाचा ठरतो.